नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे दादा आलेले आहेत. कुठून आला? आणि सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया. तर तुमचं सहर्ष स्वागत. पंढरपूरमध्ये तुम्ही आला त्याबद्दल, आणि ही टोपी कशाला घातली ती पण आपण आपल्या यांना दाखवणार आहे. अगोदर नाव सांगा. गजानन हनुमंत घारगे, गाव? माजी सैनिक, उपाळे मायनी, तालुका जिल्हा. तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. बघा, सांगलीवरचे दादा हे आलेले आहेत. आणि कशासाठी आले तर ते त्यांनाच विचारू ना आपण. आणि कशावर आले ते पण विचारू, कारण आपण त्यांच्या टोपीवरून लक्षात येईल तुम्हाला. घरगुती आपलं ऊसाची रसवंतीची आपलं मेशीन नेण्यासाठी आलो या. तुम्ही रिटायर मिलिटरी म्हणाय. आणि रिटायरमेंट मिलिटरी मॅन 2001ला रिटायर झालेलो आहे. 2001 ला. हा. आणि सर आपले सायकलिंगचा नाद आहे म्हणून छान आपलं सायकलिंगच करत असतो. तर मित्रांनो बघा, येणाऱ्या आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण जगामध्ये एक युद्ध आहे, इराण आणि इस्रायल. आणि इराणमध्ये तेलाचे साठे भरपूर आहेत. आणि त्या तेल आपल्या भारताला सध्या थोडी गॅसची तेलाची अडचण येत आहे. आणि म्हणून साठी म्हणा, किंवा जर आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राहणं असेल त्यासाठी म्हणा, तर सायकलिंग करणं फार गरजेचं आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, एकदम चांगलं आहे. शरीराच्या फिटनेससाठी सायकल हे गरजेचंच आहे आणि सर्वांनी सायकल केली पाहिजे. चला आम्हाला परत दाखवा सर. तुमची सायकल. हा, बघा बघा मित्रांनो, सांगलीवरून आपले नवक्रांती अॅग्रो पंढरपूरला दादा आलेले आहेत सायकलवर. तर मी तुम्हाला सायकलवर बसून दाखवतो. त्यांच्या रेंजर सायकल आहे, कंपनीची सायकल. मिलिटरी मनची सायकल आहे बघा. बसा की. ह्या सायकलवर आला. हो. देऊ का? helmet देऊ का? नको नको. मला तर बघा, मी सुद्धा या सायकलवर बसलो बघा. आता सांगलीला येऊ का तुमच्या चला, संग? चला, सर. डबल. चला 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 सर. किती किलोमीटर झालं तुमचं? पिडोमीटर आहे का ना? 120 किलोमीटर झाले. 120 किलोमीटर आला तुम्ही. बघा मित्रांनो, 120 किलोमीटर रसवंती घेण्यासाठी आपले दादा या ठिकाणी आलेले आहेत. तर हे बघा. हे काय त्यांनी मॅप सुद्धा या दाखवलाय. एक मिनिट. तुम्ही 122 किलोमीटर. एसटी नाही यायचं ना, नाही, सायकलवर नाही, कसं? सायकलचा व्यायाम शरीराचा झाला पाहिजे ना. डिझेल सायकल येऊन शाना काय. हा. तर एका अर्थानं आपल्या देशाची डिझेल बचतीची सुद्धा या ठिकाणी मिलिटरी मन सेवा करत आहेत. आणि दुसरी गोष्ट, शरीरासाठी सुद्धा सायकल एक नंबर आहे मित्रांनो, बरोबर का? एकदम दुरुस्त सर. तर बघा या ठिकाणी. पण तुम्ही असं बाहेर कुठं सायकलवर जाता का? जातो, जातो. हा?